स्वीकारलेला आहे आणि स्वराज ढोल ताशा पथक स्वराज ट्रस्ट मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत. पहिला सामना दोन्ही संघांचा स्वराज टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि स्वराज टीम मैदानामध्ये ते मॅच ऑफिशियल्स देखील सोहेल सर, वैभव सर मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि फलंदाज देखील लगेच यायचे. याचबरोबरच क्रिकेटमध्ये काही संकेत असतात, प्रोटोकॉल आपण त्यांना म्हणतो. मॅच कशी सुरू होते, क्षेत्ररक्षकांचा प्रवेश होतो, अंपायर्स मैदानामध्ये दाखल होतात आणि लगेचच फलंदाज देखील दाखल होतात. मॅचला सुरुवात होणार आहे. थोडी विश्रांती होती. दिवसभराच्या सत्रातला खेळ आपण योग्य वेळेत पूर्ण केला होता. सगळ्या संघांनी आज चांगलं सहकार्य केलं. वेळेवरती सगळे संघ उपस्थित राहिले आणि त्यामुळं वेळेत आपण स्पर्धा कंप्लीट करत आहोत. आजचे 2 सामने रजनीतले शिल्लक आहेत. त्यातला पहिला सामना मैदानामध्ये शिवताल विरुद्ध स्वराज सुरू होणार आहे आणि नादब्रह्म विरुद्ध श्रीराम सेना हा सामना देखील यानंतर मैदानामध्ये संपन्न होईल. दोन्ही संघांना विनंती, आपण व्हेरिफिकेशन्स करून घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, त्याच्या अगोदर व्हेरिफिकेशन होणं महत्त्वाचं आहे. या 8 षटकांमध्ये कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही या आणि व्हेरिफिकेशन करून घ्या. स्पर्धेचा जो क्रम आहे तो आपल्या सगळ्या खेळाडूंना, संघांना लक्षात आलेला आहे आणि याच क्रमाने आपण उद्यापासून देखील मॅचेस कव्हर करणार आहोत. जर मॅच सकाळी 10 वाजता सुरू होते तर 9:30 वाजता रिपोर्टिंग असेल. त्याच वेळेस आपल्याला व्हेरिफिकेशन 9 वाजता रिपोर्टिंग असेल आणि लगेच व्हेरिफिकेशन करून घ्यायचं, टॉस करून घ्यायचं आहे आणि पहिला बॉल आपण उद्या सकाळी 10 वाजता बरोबर टाकणार आहोत. आणि त्यानंतर तुमची मॅच जशी असेल तर अगोदरची मॅच ज्यावेळेस सुरू होणार आहे त्याच्या अगोदर प्रत्येक संघांचं रिपोर्टिंग इथे होणं अपेक्षित आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा आहे आणि बरोबर मॅच संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानामध्ये प्रवेश करून मॅच सुरू करायची आहे. तर हा जो फ्लो असणार आहे प्रत्येक मॅचचा, त्यामुळे उद्या दिवसभराच्या सत्रामध्ये किंवा ही स्पर्धा संपन्न होईपर्यंत आपल्याला याच प्रकारे सर्व खेळाडूंना काम करायचं आहे. स्पर्धेची प्रतिष्ठा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि कुठेही त्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं वर्तन आपल्या कुठल्याही वादकाकडून, कुठल्याही सदस्याकडून होणार नाही याची काळजी आपल्याला संपूर्ण स्पर्धा पार पडेपर्यंत घ्यायची. फलंदाजी करणाऱ्या संघांचा राखीव खेळाडू इथे उपस्थित नाहीये, तर विनंती आहे आपण तात्काळ इथे उपस्थित राहा. शिवताल ढोल ताशा ध्वज पथक औंधगाव पुणे संघाचे सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. तर 12th मॅन या. काही खेळाडूंना आम्ही ओळखतो परंतु सगळ्यांचाच परिचय निश्चित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यामुळे 12th मॅन अत्यंत महत्त्वाचा आहे. मी विनंती करेल शिवताल पथक आपला राखीव खेळाडू इथे पाठवा. सिद्धार्थ पिसाळ आणि त्याच्या सोबतीला फलंदाज किरण चौभारे आणि सिद्धार्थ पिसाळ या खेळाडूंना सलामीला येताना आपण बघतोय. औंधचे सातत्यानं खूप चांगले संघ देखील आम्ही बघितलेले आहेत. विशेषतः या सगळ्या खेळाडूंनी एकेकाळ क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. टेनिस क्रिकेट गाजवून टाकलेले खेळाडू आहेत औंधगाव संघामध्ये. मुशकराज यांची स्वारी इथे आहे आणि बाप्पांबरोबरच आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय असतात ते मुशकराज, अर्थातच उंदीर मामा या स्पर्धेचे शुभंकर आहेत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा आपल्या सर्वांना प्रेरणा देते, उत्साह देते, आनंद देखील देते. सलामीची जोडी सिद्धार्थ पिसाळ स्ट्राईक एंडवरती, किरण चौभारे नॉन स्ट्राईक एंडवरती आणि मॅचला होणारे सुरुवात गोलंदाज राजेश वाघमोडे. स्वराज ट्रस्ट कडून राजेश वाघमोडेंच्या हातामध्ये चेंडू आहे, तर सिद्धार्थ पिसाळ ऑन स्ट्राइक.
यस, हुक करण्याचा प्रयत्न होता इथे. खाली राहिला चेंडू आणि त्यामुळंच तेवढी मोठी उंची मिळाली नाही. पण एक धाव सिद्धार्थ पिसाळला मिळेल. धावफलक पुढे पोहोचेल. सुरुवात होईल, अकाउंट ओपन होईल. शिवताल, डोल, ताशा, ध्वज, पथक, औंध गाव, पुणे. 8 षटकांचा सामना, 6 गोलंदाजांचा वापर, 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले, 5वं षटक 50-50 मॅजिक ओव्हर अशी रचना आहे एका डावाची. उजव्याच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चुकीचा फटका निवडला आहे का? फलंदाजाने त्याच्यानंतर ड्रिल केलं की मी तो कव्हर्सला ऑफ ड्राईव्ह खेळायला पाहिजे होता, पण मी तो स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला. हे महत्वाचं असतं की मी काय करायला पाहिजे होतं. तुम्ही लवकर त्याचं आकलन केलं तर पुढचा चेंडू तुम्हाला चांगला खेळता येतो. ओ हो हो हो, फसलेला फटका आहे आणि फलंदाज बाद. पहिला धक्का. किरण चौभारे. स्वराज्य ट्रस्टची अप्रतिम होते. पहिल्याच षटकामध्ये यश प्राप्त होतं. इथे पहा चेंडू गुडलेंत होता, बॅट पुढे आली. खरं तर खूपच खराब फटका मी तर म्हणेल आणि त्यामुळंच कनेक्शन मिळालं नाही. वरची कड लागली तर पॉइंटला क्षेत्ररक्षकानं कुठलीच चूक केली नाही. आणि यानंतर बाळा, एक सुपरस्टार आहे बाळा चौभारे. कुणाल चौभारे. म्हणजे आज मला पहिल्यांदा माहीत झालं हे नाव, बाळाचं नाव कुणाल आहे म्हणून. आम्ही बाळा चौभारे या नावाने संपूर्ण टेनिस क्रिकेट जगत त्याला ओळखतं आजपर्यंत. मधले 7-8 वर्षे मात्र क्रिकेटपासून तो दूर आहे. साधारणतः मला वाटतं मी 15-16 पर्यंत बाळाला बघितलं असेल क्रिकेटच्या ग्राउंडवर. जवळपास 7-8 ते 10 वर्ष विश्रांती घेतल्यानंतर बाळाला आता आम्ही बघतोय या स्पर्धेमध्ये, शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये. अनेक अशी कामगिरी आहे बाळा चौभारेच्या. नारायणगावच्या मैदानामध्ये 19 धावा शेवटच्या षटकामध्ये फटकावलेली खेळी असेल किंवा अनेक मॅचेस मध्ये त्यानं एक हाती जिंकून दिलेले विजय असतील. औंध संघाला धाकड फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे बाळा चौभारे, अर्थात कुणाल सिद्धार्थ पिसाळ. जोडी मैदानामध्ये पहिल्याच षटकामध्ये यश मिळाल्यानंतर गोलंदाज राजेश. लेंथ बॉल सरळ बॅटनं चेंडूला खेळलेला आहे. काय घडा करायचे तिथे, थोडीशी त्रेधा तिरपीट क्षेत्ररक्षकांची इकडे तिकडे. आणि आता काय घडलंय तर मला वाटतंय पंच देखील सोहेल सर तिसऱ्या पंचांकडे विचारणा करतायत, पण फलंदाज नाबाद असणार आहे. चेक करायचं इथे खरं तर आउट ऑफ ग्राउंड आहे का, आउट ऑफ क्रीज आहे का फलंदाज. डिरेक्ट हिट असताना अत्यंत बारकाईने सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या जातील. प्रचंड हल्ला कल्लोळ मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अशा गोष्टी होतात. त्रेधा तिरपीट उडते, अचानक निर्णय घ्यायचा असतो, तिथे एखाद्या वेळेस थ्रो चुकीचा जातो. आणि काय घडलेलं, थेट चेंडू फलंदाजाने खेळल्यानंतर तो स्टंप्स वरती आदळलेला आहे. त्यापूर्वी गोलंदाजाचा स्पर्श झालेला आहे का हे देखील बघणं महत्वाचं असेल. जर गोलंदाजाच्या शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श करून चेंडू जर स्टंपवरती आदळत असेल आणि ज्यावेळेस नॉन स्ट्रायकर त्याच्या क्रीजमध्ये नसेल तर तो बाद होणार आहे. पण जर गोलंदाजाचा कुठलाही अंतर्भाव नसेल, त्या फटक्यामध्ये कुठलाही स्पर्श नसेल, तर मात्र फलंदाज नाबाद असेल. त्याच्यानंतर दोघांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, घ्यायची की नको, घेऊ की नको. बरं तू मे झालं खूप वेळा. अखेर धाव मिळाली नाही, पण पुन्हा एकदा स्टंप्स उडवले होते, पण त्यावेळेस बेल स्टंपवरती नव्हती, त्यामुळं तिथे बाद होण्याचा प्रश्न नाहीये. आणि पंचांचा निर्णय येतोय फलंदाज नाबाद आहे. खरं तर ती फक्त एक फॉर्मॅलिटी होती, ती एक प्रक्रिया होती. ती प्रक्रिया आपण पूर्ण केली. मैदानामध्ये फलंदाज नाबादच होता हे अगदी स्पष्ट होतं. 1 धाव 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे आणि भरपूर धांदल उडालेली आहे, थोडासा गोंधळ उडालेला आहे. आणि त्यानंतरचा बॉल आपल्याला बघायचा आहे. इथे बाळाचा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे आणि कनेक्शन मिळत नाहीये.
आयोजक टीम अत्यंत बारकाईनं सामन्यांकडे बघतायत. सगळ्या आयोजकांचं खूप छान लक्ष आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट केलेली आहे. कुठेही अस्ताव्यस्तपणा नाही. आणि एक सुंदर स्पर्धा डिझाईन करत असताना किती काळजी घ्यावी लागते. म्हणजे एखादा मुलीचा बाप तिच्या लग्नाची जेवढी काळजी घेतो ना, अगदी त्याहीपेक्षा काही पटीनं अधिक सरस काम आयोजकांनी केले. ओ हो हो, थोडासा शॉट हलक्या हाताने खेळला होता. बाळाची ताकद वेगळी आहे, ती चेंडूवरती आली नव्हती. मला वाटतं चेंडूला पण गुदगुल्या झाल्या असतील असा फटका पडल्यानंतर. क्षेत्ररक्षक थोडासा मागे होता ज्यावेळेस तो चेंडूपर्यंत पोहोचला. चेंडूनं जमिनीवरती बसताना मांडलं होतं. फलकावरती धावा आहेत 3 आहेत. 1-3 पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चांगलं षटक राहिलं. असं षटक असतं पहिलं षटक जे थोडासा गोंधळ निर्माण करतं, थोडासा प्रेशर निर्माण करतं आणि टीमला देखील मजबूतीमध्ये उभं करतं. आणि तेच षटक होतं. इथे गोलंदाज राजेश वाघमोडे, अप्रतिम गोलंदाजी, चांगली सुरुवात दिलेली आहे स्वराज ट्रस्टला. 1-3 ही स्थिती. आणि बाळा सिद्धार्थ ही दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज आदित्य भोसले, स्वराज ट्रस्टचा गोलंदाज आदित्य भोसले. पॉवर प्ले षटक, दुसरं षटक. हुक केल्या चेंडूला, नो फिल्डर देअर. फक्त सीमारेषेच्या बाहेरून चेंडू आणावा लागेल क्षेत्ररक्षकाला. तिकडे जास्त लांबपर्यंत जाऊ नका. बॉल दिसत असेल तरच बॉल घ्या. तिथं वेली आहे, तिथे बरीचशी झाडी आहे, तिथे हात घालू नका किंवा तिथे जाऊ पण नका. साप आहेत आणि विशेष म्हणजे घोणस सुद्धा तिथे आहेत. त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने आहेत. अनेक वेळा स्पर्धांमध्ये आम्ही बघतो की प्रेक्षक तिथून सांगतात की तिथे साप आहे, तिथे साप आहे. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की चेंडू हरवला तर हरवू द्या, आपण नवीन चेंडू घेऊ, पण तिथे अजिबात कुणी जाऊ नका. आणि त्या बाजूला काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा काळजी घ्या. उजव्याच्या बाहेर होता सिद्धार्थ पिसाळ. पोझिशन मध्ये नव्हता मी म्हणेल, कारण ऑफ स्टंप वरून जास्त रूम मिळवण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या लाईन मध्ये येणं महत्वाचं आहे. कुठलाही फटका खेळायचा असेल तर बेसिक्स आहेत की तुम्ही चेंडूच्या लाईन मध्येच आलं पाहिजे. तुम्हाला स्क्वेअर कट करायचं आहे, कव्हर ड्राईव्ह करायचं आहे, ऑफ ड्राईव्ह करायचं आहे, लाईन मध्येच येणे. शरीरापासून लांब चेंडू खेळला तर, आणि विशेष म्हणजे आपण म्हणतो तंत्रात पहिली चूक कधी होते, तुम्ही ज्यावेळेस लांब खेळता चेंडू शरीरापासून जितका लांब खेळाल तेवढा तो हवेत जाईल. तो तुम्ही कंट्रोल ठेवू शकणार नाही त्या चेंडूवरती. यस हो, सिद्धार्थ पिसाळला सलग 2 चेंडू मध्ये उभं करून ठेवलेलं आहे. विशेष म्हणजे स्क्वेअर कट हा सिद्धार्थ पिसाळचा अत्यंत आवडता फटका आहे. मी अनेक वेळा बघितलंय, तो जो स्क्वेअर कट खेळतो तो अत्यंत प्रभावी खेळतो. पण आज 2 बॉल स्क्वेअर कट खेळताना त्याचा कनेक्शन झाले नाही, त्याला बॅटला स्पर्श झालेला नाहीये. लेंथ बॉल होता, इनसाइड आउट, थोडासा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मागे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवताल ढोल ताशा ध्वज पथक औंधगाव पुणे संघाचं 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर तिसरा चेंडू थोडासा पुढे टाकला आणि त्याचा फायदा उठवला सिद्धार्थनं. पुन्हा एकदा आदित्य भोसले, गोलंदाज आदित्य भोसले. यस, इथे स्क्वेअर कट, पण खूपच सावधगिरीने खेळलेला फटका होता. पहिले 2 चेंडू बॅटवरती आले नव्हते आणि त्यामुळे अधिक सावधगिरीने खेळला. 1 धाव जरूर इथे मिळेल सिद्धार्थ पिसाळला. कनेक्शन मिळतं हे जास्त महत्वाचं आहे. एकदा मुंबई जिमखान्याच्या मैदानामध्ये तेंडुलकरला 2 स्क्वेअर कट प्रयत्न केला, त्याने बॅटवरती बॉल आला नव्हता. माधव आपटे गलीमध्ये फिल्डिंग करत होते, ते तेंडुलकर जवळ गेले, म्हणजे बेटा जरा जपून खेळ. पण तिसरा बॉल आपटेंच्या उजव्या बगलेतून तेंडुलकरनं स्क्वेअर कट खेळला होता. ही नवीन युगाची नांदी होती खरं तर. एक क्रिकेटमध्ये आक्रमकता तेंडुलकरनं आणली. एक युग होतं, तेंडुलकरचं युग होतं.
जवळपास 22 वर्ष 22 यार्ड वरती क्रीडा रसिकांना भारतीय प्रेक्षकांना तेंडुलकरने आनंद दिला. वेगवेगळ्या फटक्यांमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि क्रिकेटचं एक नवं युग अवतरलं होतं. तर इथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवताल, ढोल ताशा ध्वज पथक. आपण इथे SD स्पोर्ट्सचा कक्ष बघतोय जिथे बॅट्स आहेत खेळाडूंना अवेलेबल. त्याचबरोबर आपला मोमो शॉप आहे. तुम्हाला तिथे ब्रेकफास्ट मिळू शकतो, कॉकटेल्स मिळू शकतात, मॉकटेल्स मिळू शकतात, माफ करा, मॉकटेल्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. जरूर एन्जॉय करा. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसरं षटक आता सुरू होणार आहे. 38 सर्कल आता विस्तारलं जाईल. तिथे क्षेत्ररक्षक 4 असतील, 38 सर्कलच्या बाहेर 5 असतील आणि मॅचला सुरुवात होते. सिद्ध पिसाळ ऑन स्ट्राईक. या सू करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक खाली. हो हो, कॅच पकडलेला आहे. सिद्धार्थ पिसाळला परतावं लागेल. जाळं टाकलं होतं आणि जाळ्यात मोठा मासा सापडलाय. सुंदर वर्क बघायला मिळतं तिथे रिप्लेच्या माध्यमातून. आपण पाहिलं की हुक केलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये जो कॅच पकडला होता सूर मारून. अप्रतिम झेल. सिद्धार्थ पिसाळच्या खेळीचा अस्त तिथे होतोय आणि शिवताल ढोल ताशा ध्वज पथकाला हा दुसरा धक्का इथे बसतोय. या अगोदर इनसाइड आउट किंवा स्क्वेअर कट सातत्याने प्रयत्न करत होता सिद्धार्थ. मात्र एक चेंडू त्याने बाउन्स बघितला, डाव्या इष्टीवरती येतोय. सुंदर हुक केला होता पण त्याने बघितलं नव्हतं की तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि हे खूप महत्वाचं असतं कुठल्याही फलंदाजासाठी. तुम्ही ज्यावेळेस एखादा फटका खेळताय तर फील्ड पोझिशन काय आहे हे फलंदाजांनी बघितलंच पाहिजे. कुठे क्षेत्ररक्षक डीप मध्ये, कुठे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये किंवा सराउंडिंग मध्ये कुणी आहे का, आणि ते बघून जर फटके खेळले तर निश्चित चांगलं यश मिळू शकतं. अर्थात त्यासाठी सुद्धा खूप चांगला सराव पाहिजे असतो. एका चेंडूवरती वेगवेगळे फटके आपण खेळू शकला पाहिजे आणि ते गरजेचं आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की चेंडूच्या मेरिटवरती फलंदाजांनी खेळलं पाहिजे. आता तुम्ही चेंडूचं मेरिट ठरवलं पाहिजे. हा बदल झालेला आहे क्रिकेटमध्ये. यस, खूप लेट खेळला हा फटका. वरची कड लागल्यानंतर बॅकफूट पॉइंट थर्डमॅनच्या मध्ये चेंडू आहे. 1 धाव तिथून प्राप्त होते. फलकावर धावांची संख्या 13 आहेत. 2 बाद 13. तिसरं षटक सुरू असताना धावा बनवणं एवढं सोपंही नाही. आपण दिवसभरातल्या 6 मॅचेस बघितलेले आहेत. फार मोठे स्कोअर बघायला मिळाले नाहीत कारण खेळपट्टीवरती गवत आहे, हलकसं गवत आहे. त्याचा फायदा गोलंदाजांना मिळतो आणि इव्हन बाउन्स दिवसभरामध्ये आपण पाहिलेला आहे. विशेषतः गुडलेनचा जो उसळी मिळालेला चेंडू सातत्यानं बघायला मिळालाय. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. सुंदर टायमिंग. लॉंग ऑन ला दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप स्ट्रॉंग शॉट होता. 2 पाय रोवून चेंडूला उचललं होतं लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक जरूर तिथे 38 सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याच्या बाजूनं हा फटका खेळण्यास यशस्वी ठरला फलंदाज. आता तिथे प्रोटेक्शन डीप मध्ये आणलेलं आहे लॉंग ऑनला. रिव्हर्स खेळायचा होता. फलंदाज कुणाल चौभारे अर्थात बाळा खूप स्ट्रॉंग आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑनला बाळा चौभारेचे शॉट खूप दमदार आहेत. विशेषतः तो चेंडू फोडून काढतो. मगाशी मी जे म्हटलं ना गुदगुल्या झाले असतील चेंडूला, त्याला कारण असं होतं की बाळा असे फटके खेळत नाही कधी. तो ताकदवान फटके मारतो. जणू काही चेंडूचं मागच्या जन्मीचं वैर आहे असा मारतो तो चेंडूला. उजव्या इशा बाहेर आहे, खूप लांब आहे चेंडू. वाईटची घोषणा आहे आणि त्यामुळेच मी म्हणालो की चेंडूला गुदगुल्या झाल्या असते कारण बाळाकडून असा फटका चेंडूला अपेक्षित नसेल. 18 धावा, 2 बाद 18. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे.
गोलंदाज अथर्व अथर्व गावडे. हो हो हो, खूपच खूपच मागे आपटला होता हा चेंडू. टेनिस बॉल क्रिकेट, तुम्ही लेदर बॉल 6-8 मीटर मध्ये आपटा, तो चांगला बाउन्सर मिळेल तुम्हाला. पण टेनिस बॉल तुम्ही जर 6 मीटरच्या आतमध्ये आपटला तर तो डोक्यावरूनच जाणार आहे. त्यामुळे तो बाउन्सर सुद्धा म्हणणार नाही, तो वाईड आहे आणि त्याच्यानंतर आपटला तर नो आहे. लेदर बॉलला 8 मीटर मध्ये आपटला तरी तो तितका बाउन्स मिळणार नाही. हो, इथे सुद्धा पुन्हा आपटलेला आहे, पुन्हा आपट बार आणि पुन्हा हा निष्फळ ठरलेला चेंडू आहे. नो बॉल इथे येणार आहे. धावफलकावरती धावा येत आहेत 20, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. बाळा चौभारेला अडचणीत आणण्याचा हर एक प्रयत्न गोलंदाजांकडून होतोय. आखूट टप्प्याचे चेंडू टाकून थोडस नामोहरम करण्याचा प्रयत्न असावा बाळासाठी, पण दोन्ही चेंडू खराब ठरलेले आहेत. इथे थोडासा पुढे टाकला होता अक्रॉस द बॅट आणि तिथे कॅच होईल. मात्र मागचा बॉल होता. मी क्षणभर विसरलेलो होतो, पण इथे धावा तर मिळणार नाहीये, पण जीवदान आहे बाळासाठी. फ्री बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, तिथे कॅच देखील कंप्लीट केला. खूप छान कॅच घेतला. डोक्यावरून जाणारा चेंडू हलकासा मागे जात त्याने उंच आकाशामध्ये उडी मारली आणि उडी मारून चेंडू हातामध्ये घेतला. प्रसंगी त्याच्या हातातून चेंडू सुटलाही होता, पण त्यानं पुन्हा कंट्रोल प्रस्थापित केला. कॅच एखाद्या फलक क्षेत्ररक्षकाने कॅच पकडला तर किती सेकंद चेंडू हातामध्ये ठेवायला पाहिजे तेव्हा पंच त्याला बाद देतील. यस, चांगला फटका आहे. इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटला. स्लीपर कव्हर वरून धावत येईल तो. एकच धाव मिळेल बाळाला इथे, अर्थात कुणालला, आणि धावफलक पुढे पोहोचेल 21 धावा. 2 बाद 21, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. नवीन षटकाची सुरुवात होणार आहे. चला, माझा एक बाळबोध प्रश्न आहे की किती सेकंद चेंडू हातामध्ये ठेवायला पाहिजे तेव्हा पंच बाद देतील फलंदाजाला. अलीकडे क्रिकेटच्या नियमांची अत्यंत बारकाईने माहिती आपल्याला मिळते इंस्टाग्रामच्या माध्यमातून. अंपायर्स कॉल बाय अनिल चौधरी हे इंस्टा पेज आपण जरूर लाईक करावं. प्रत्येक क्रिकेटर्सने लाईक केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे त्या पेजला. जवळपास मी बघतोय की रोज 3 ते 4 व्हिडिओ अनिल चौधरी सरांकडून पोस्ट होतात तिथे, आणि खूप सूक्ष्म निरीक्षण, क्रिकेटच्या नियमांची अत्यंत सूक्ष्म माहिती तुम्हाला तिथे मिळेल. आणि प्रत्येक खेळाडूसाठी, नाही की अंपायरसाठी, खेळाडूंसाठी सुद्धा ते नियम जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. यस, आखूट टप्प्याचा चेंडू होता. इथे बाळासाठी चांगला बाउन्सर टाकलेला आहे. इथे निर्धाव जाईल. धाव फलकावरती 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे खूप महत्वाचं अशासाठी आहे की तुम्ही, तुमच्याकडे क्रिकेटच्या नियमाचं पुस्तक आहे, तुमचे 1 ते 42 सगळे नियम पाठ आहेत, तोंड पाठ आहेत. पण फक्त तोंडपाठ असून चालत नाही, तर त्या नियमांची बारकाईने माहिती होणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला अपेक्षित सायटेशन अंपायर्स कॉल या इंस्टा पेज वरती मिळू शकतं. आणि ज्ञान घेतलं पाहिजे आपण सातत्यानं. जिथे कुठे आपल्याला काही माहिती मिळते तर अशा ठिकाणी आपण जरूर जोडलो गेलो पाहिजे, तिथून माहिती आपण मिळवली पाहिजे. बाळा चौभारे स्ट्राईक एंडवरती. नवीन षटकाची सुरुवात एव्हाना झालेली आहे. पहिले 2 बॉल तर डॉट आलेत आदित्य भोसलेकडून. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ टाकायचा प्रयत्न होता, गती कमी केली होती, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर बराचसा जाणारा चेंडू वाईट घोषित करतायत पंच. 1 धाव तिथे प्राप्त होऊ शकेल. फलकावरती 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप छान कॉन्टेस्ट या मॅच मध्ये बघायला मिळते. बॅट अगेन्स्ट बॉल हे जे बॅटल आहे ते खूप खूप चांगलं रंगलेलं आहे. तुम्ही बारकाईने ही मॅच बघा. ज्या पद्धतीचे चेंडू गोलंदाज टाकतायत, फलंदाज ज्या पद्धतीचे शॉट खेळतायत, मजा आणणारी मॅच ही. त्यासाठी मॅच मध्ये समरस झालं पाहिजे आपण. प्रत्येक गोलंदाज ज्या पद्धतीनं काम करतोय, जे व्हेरिएशन करतोय, ते काबिले तारीफ आहे, लाजवाब आहे. जितकं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
एक स्पेशल वेगळे प्लॅन्स गोलंदाजाकडून येतात. मला त्याचे विश्लेषण करता येणार नाही सगळ्या गोष्टींचं, पण तुम्ही जरूर बारकाईने ही मॅच बघा, कारण मी जर त्याचं विश्लेषण केलं काय घडतंय मैदानामध्ये तर मला वाटतंय कोणासाठी जर ते तोटा होऊ शकतो, कोणासाठी फायदा होऊ शकतो. त्यामुळं ज्यावेळेस लाईव्ह कॉमेंट्री असते खेळाडूंपर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर मला खूप मर्यादा येतात, पण मजा आहे या मॅचमध्ये. लेंथ बॉल, खूप चांगला फटका कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि त्यामुळे बाळासाठी एकच धाव फक्त उपलब्ध होऊ शकणार आहे. धाव फलकावर 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवताल, डोल ताशा, ताशा ध्वज पथक औंदगाव फलंदाजी करतायत. पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतला होता स्वराज ट्रस्टनं आणि खूप चांगली गोलंदाजी. दिशा टप्प्यावरती काही प्रमाणात भटकले गोलंदाज, पण तरी देखील त्यांनी जे टप्पे ठेवलेले आहेत ते खूप महत्त्व. इथे पहा पुन्हा एकदा बाउन्सर, हलकासा बाउन्स चेंडूला. यावेळेस फलंदाज होता समोर मोहसिन खान. कनेक्शन मिळत नाहीये. खूप हुशारीने गोलंदाजी या मैदानामध्ये सुरू आहे. मगाशीच प्रत्येक गोलंदाजाला बघितलं इथे व्हेरिएशन त्याने खूप छान प्रकारे केलेलं आहे. काही प्रमाणात डेअरिंग सुद्धा केलेली त्यांनी. इथे पायचे खूपच बाहेर टाकलेला चेंडू आहे आणि पंच तो वाईड घोषित करतायत. खरं तर बॅट्समन रीच टू दी बॉल हा नियम सध्या अस्तित्वात आहे. फलंदाजाच्या कक्षेमध्ये चेंडू असेल तर तो वाईड देणार नाहीत पंच. सुरुवातीला या नियमाबाबत देखील कन्फ्युजन होतं, मात्र आता आपल्या सगळ्या गोष्टी क्रीज पुढे आलेल्या आहेत. 2 लाईन असतात, 2 लाईन. पहिल्या लाईनच्या बाहेर जर चेंडू जात असेल तर तो वाईड असतो, जिला आपण वाईड लाईन म्हणतो. परंतु जी रीच लाईन आहे ती सुद्धा ऍक्टिव्ह होते. आणि ती केव्हा ऍक्टिव्ह होते? नो बॉल. नो बॉल इथे येणार आहे. पुन्हा एकदा भरपूर वाईट टाकल्यानंतर आदित्य एक नो बॉल टाकतोय. आदित्यनं भरपूर मेहनत घेतलेली. खरं तर हे षटक टाकण्यासाठी टप्प्यांवरती त्यानं कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्याचा जो प्लॅन आहे त्याला बाहेर चेंडू टाकायचा आहे आणि शॉर्ट ऑफ लेन टाकायचा, त्यामुळे तो थोडासा भरकटतोय बाहेर. तर तिथे अजून नियंत्रण त्याला अपेक्षित आहे. निश्चित हे षटक अधिक चांगलं ठरेल. अजून काही चेंडू टाकायचे आदित्यला. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवताल बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे, खेचून मारण्याचा प्रयत्न होता इथे फलंदाज कुणाल चौबारेचा, मात्र एक धाव इथे प्राप्त होऊ शकते. एका धावेबरोबर फलकावर 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंडवरती आता मोहसिन खान असेल. मोहसिन खानची फलंदाजी बघितली तर 3 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. यस, लेंथ बॉल होता. फलंदाजाने अगोदर ठरवलं होतं की रिव्हर्स खेळायचा आहे आणि मग एकदम जखडून टाकल्यासारखं होतं. असा बॉल पडला की कुठे सगळे लॉक झालं होतं, पाय लॉक झाले होते, हात लॉक झाले होते आणि त्यामुळेच कनेक्शनही मिळालं नाही. निर्धाव चेंडू. षटक 4 संपलेले आहेत. 28 धावा 2 गडी बाद. शिवताल ध्वज पथक डोल ताशा पथक औंदगाव पुणे. छोटासा जो ब्रेक आहे, 12th मॅनला विनंती लगेच जा मैदानामध्ये. खेळाडूंना पाणी, ड्रिंक्स किंवा काय लागत ते द्या तुम्ही. आणि 17 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. 23 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. 17 मिनिटामध्ये 4 ओव्हर्स टाकायच्यात तुम्हाला. तर अधिक आता पुढे जावं लागेल, कारण इथे वेळ का गेला जास्त त्याचं विश्लेषण असंच करता येईल की वाईडची संख्या वाढलेली आहे, नो बॉलची संख्या वाढलेली आहे. तर तिथे कंट्रोल केला तर मला वाटतं 17 मिनिटामध्ये 4 ओव्हर टाकणं सोपं ठरेल.
टाकायचे आहेत आणि जर 40 मिनिटामध्ये आपण 8 षटकं पूर्ण करू शकला नाही तर फील्ड रिस्ट्रिक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावे लागणार आहेत. आपण इतर वेळेस एक बघतो पण इथे तो नियम नाहीये स्पर्धेमध्ये. इथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. आयसीसीने सुरुवातीला हा नियम आणला होता त्यावेळेस त्यांचा असं प्रयत्न होता की पूर्ण पॉवर प्लेच लागू करायचा. त्यामुळे त्यांनी पॉवर प्ले मध्ये कसं होतं की ज्यावेळेस डिफेंड करणारा संघ आहे त्याला थोडीशी अडचण होते आणि तो कदाचित एखाद्या संघावरती अन्याय करणारा डिसिजन ठरू शकला असता. त्यामुळे स्टॉप क्लॉक आणलेला आहे आयसीसीनं. आपण पाहतो की जर 2 षटकांमध्ये 1 मिनिटापेक्षा जास्त अंतर राहिलं आणि असं तिसऱ्यांदा घडलं तर 5 धावांची पेनल्टी. सध्या जो नियम ॲक्टिव्ह आहे स्टॉप क्लॉक, आपण स्टॉप क्लॉक इथे वापरू शकत नाही. त्यामुळे आपण फील्ड रिस्ट्रिक्शनचा नियम आणलेला आहे. जिथं आयसीसी 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये घेते आपण 2 घेणार आहोत. 28 धावा 2 गडी बाद. गोलंदाज राजेश वाघमोडे. एंड बदलून आलेला आहे राजेश वाघमोडे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता नॉन स्ट्रायकर मोहसिन खानचा, पण बाळा चौबारे त्याला नकार देतोय. धाव पूर्ण होणार नाही. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव इथे ठरेल. हळूहळू हळूहळू फलंदाजांवरती थोडासा प्रभाव निर्माण केलेला आहे गोलंदाजांनी. अतिरिक्त धावा आलेल्या आहेत त्यामुळं थोड्या धावा जरूर फलकावरती दिसत आहेत तुम्हाला. पण गोलंदाजांनी इथे पुन्हा वाईड आहे, पुन्हा वाईड आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटलेला आहे चेंडू आणि DRS फॉर्म फिल्डिंग साइड. इथे DRS कॉल केला जातोय आणि तो वाईड साठी आहे. पण आपल्या माहितीसाठी सांगतो आयसीसी अजूनही वाईड साठी DRS अलाउ करत नाही. तो आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आजच नाही तर ज्या वेळेस पासून आपण लाईव्ह प्रक्षेपण मला वाटतं 2012 साली टेनिस क्रिकेट .in आणलं होतं तेव्हापासून वाईड साठी DRS आपण वापरतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तो गरजेचा आहे. वर्ल्ड कपमध्ये मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं पाकिस्तान श्रीलंकेचा सामना. शेवटच्या बॉलवरती जो वाईड असून पंचांकडून तो फेअर डिलिव्हरी दिला गेला होता आणि त्यामुळे वाईडसाठी सुद्धा DRS असावा एक अशी चर्चा आता सध्या सगळीकडे सुरू आहे. इथे त्याच नियमाचा आधार घेत वाईडसाठी DRS क्षेत्ररक्षकांकडून घेण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय वाईड बॉल हा कायम राहणार आहे. त्यामुळे DRS अनसक्सेसफुल. तुम्हाला जो एक DRS मिळतो तो आता संपलेला आहे. यानंतर स्वराज ट्रस्टला DRS उपलब्ध राहणार नाही. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. एकच बॉल झाला, एकच झाला. यस हो इथे कॅच ड्रॉप. बाळा चौभारेला जीवदान. कुणाल चौबारेला कॅच सोडून त्याला जीवदान देणं म्हणजे त्याचा कॅच सोडणं हे स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. कारण हा विस्फोटक खेळाडू आहे. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बाळा चौभारेला जीवदान प्राप्त होतं. या अगोदरही त्याला एक कॅच पकडला होता मात्र फ्री हिट बॉल होता तो. स्लोवर 1. वाह, कौतुक करावं लागेल ते गोलंदाजांचं. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकावी लागेल. व्हेरिएशन मिश्रण ज्याला म्हणतो आपण ते मिश्रण जर योग्य असेल. तुम्ही बघा आपण घरी रोज आपण घरी भोजन घेतो, जेवण करतो. आपली आई आपली पत्नी खूप छान स्वादिष्ट रुचकर भोजन आपल्यासाठी बनवते. पुन्हा चांगला चेंडू आहे, पुन्हा चांगला चेंडू आहे, इथे पुन्हा निर्धाव आहे. खरं तर ते जेवण बनवत असताना ती ज्या प्रकारे मिश्रण करते, मसाले असतील, तिखट असेल, मीठ असेल, त्याचं योग्य मिश्रण करतं त्यावेळेस त्या जेवणाची लज्जत वाढते. ते जर मिश्रणामध्ये एखादा पदार्थ इकडे तिकडे झाला तर निश्चित आपण म्हणतो आज काहीतरी बिनसलेलं आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाज ज्या पद्धतीने व्हेरिएशन करतात अगदी सुंदर प्रकारे. कधी त्याने स्लोअर 1चा वापर केलाय, कधी लेग कटरचा वापर केलेला आहे, कधी टप्प्यांमध्ये जो बदल केलेला आहे पुढे मागे घेतलेले आहेत आणि त्यामुळं फलंदाज सातत्यानं त्यांनी प्रश्नात ठेवलेला आहे. बाळा चौभारे स्ट्राईक एंडवरती सामना करणार आहे राजेश वाघमोडेचा. स्लोवर 1, थोडीशी फ्लाईट, हलकासा लेग ब्रेक आणि निर्धाव चेंडू.
या षटकामध्ये खरं तर मॅजिक ओव्हर होतं, इथे 10 धावा पूर्ण झालेल्या नाहीत आहे आणि त्यामुळं आता 5 धावा या फलंदाजांना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्राप्त होत आहेत. ज्यावेळेस ते फलंदाजीला येतील ऑलरेडी त्यांच्या खात्यावरती 5 धावा नोंदवलेल्या असतील. चांगलं षटक राहिलं मॅजिक ओव्हरमध्ये, अत्यंत प्रभावी गोलंदाजी आणि 10 मिनिटं शिल्लक आहेत. 10 मिनिटामध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. त्यामुळे आता प्रश्न थोडासा मोठा आहे. वेगवान गोलंदाजी टाकणं गरजेचं आहे, अन्यथा 2 क्षेत्ररक्षक तर सर्कलच्या आतमध्ये वाढवावे लागणार आहेत आणि ही वेळ येऊ द्यायची नसेल तर खूप वेगात चेंडू टाकावे लागतील. वेगात म्हणजे पटपट टाकावे लागतील. तुमचं स्किल वापरा, परंतु 2 चेंडूंमधलं अंतर कमी करा, हे अत्यंत गरजेचं आहे. tenniscricket.in कॅमेरामनला धन्यवाद देतो आम्ही की समालोचक कोण आहेत त्यांना पहिल्यांदा स्क्रीनवरती त्यांनी दाखवलेलं आहे आणि मला वाटतं आता स्क्रीन हटवली तरी चालेल. लोकांनी बघितलेलं आहे कोण बडबड करतोय बाबा हा. 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक मैदानामध्ये सुरू आहे. अनेक वेळा प्रेक्षक आवाज ओळखतात बरोबर कोण कॉमेंटेटर आहे. इथे सकाळपासून कॉमेंट्री करतात. अनेक मित्र मला भेटायला आले, अरे तुम्ही आहेत का कॉमेंट्रीला, आवाज तिकडेच ओळखला होता आम्ही. चांगला चेंडू पुन्हा एकदा, अजून एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केलेली. मी अगदी सुरुवातीपासून तुम्हाला जे म्हटलं होतं ना की मॅच मध्ये तुम्ही बघा, मॅच मध्ये समरस व्हा, या मॅचची मजा काही और आहे. गोलंदाज जे व्हेरिएशन करतायत ते कौतुकास्पद आहे. पुन्हा बाळा चौबारेसाठी टाकलेला चेंडू, पुन्हा निर्धाव. अक्षरशः गोंधळाची परिस्थिती फलंदाजांसाठी आहे, कारण गोलंदाज असं एक आश्रय त्यांनी बाहेर काढलेलं आहे. म्हणजे एकेकाळ आम्ही म्हणायचो की अर्जुनाचा भाता अक्षय होता, पण इथे गणेशचा भाता सुद्धा अक्षय आहे. एक आश्रय त्याने बाहेर काढलेले आज आणि फलंदाजांना नामोहरम केलेलं आहे. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक सुरू आहे. मॅजिक ओव्हरमध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी राहिली आणि त्याच्यानंतर गणेश स्वामी गोलंदाजी मार्कवरती 6व्या षटकामध्ये. इथे देखील तो प्रचंड प्रभावी फटका खेळलाय मोहसिननं, पण आकाशामध्ये उंच आहे. क्षेत्ररक्षक तिथे, होईल ड्रॉप कॅच, झेल सुटलेला, जीवदान मोहसिन खानला. 2 धावा इथून येणार आहे. 2 धावांबरोबर धावफलक 33 वरती पोहोचत आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवताल ढोल ताशा ध्वज पथक औंधगाव पुणे शहरातील 20 ध्वज पथक स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. श्रमिक पत्रकार संघाचा संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. सुरत मधील पथक आहे, मुंबई मधील पथक आहे, धाराशिव मधील पथक आहे. अशी एकूण 24 संघांची स्पर्धा आहे आणि इथे चेंडू चांगला आहे, निर्धाव चेंडू ठरलेला आहे. समस्या असेल तर आपण DRS साठी जाऊ शकता. फलंदाजांकडे DRS अवेलेबल आहे आणि मला वाटतं त्यांनी तो कॉल केलेला आहे. एक काळ असा होता की पंचांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं जायचं, त्यांच्याकडून सातत्याने निर्णयाची मागणी केली जायची, पण त्यावेळेस पंचांचे हात बांधले नव्हते कारण कुठलाही DRS नव्हता, पंचांकडे नव्हता आणि तिकडे फलंदाजांकडे नव्हता. आता DRS अवेलेबल आहे तर त्याचा उपयोग आपण करू शकतो. योग्य वेळेस योग्य DRS देखील आपण निवडला पाहिजे, कारण एकदा का आपला चान्स एक संपला की परत तुम्हाला चान्स उपलब्ध नाही, संधी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कुठे DRS घेतला पाहिजे आणि त्यासाठी दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन गरजेचं असतं. कारण नॉन स्ट्रायकर ॲज अंपायरच असतो तो त्या बाजूने उभा, त्याचं पूर्ण लक्ष पाहिजे आणि मग तो काही सल्ला देऊ शकतो फलंदाजाला की तुला घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा DRS. सुरुवातीला ज्यावेळी DRS सिस्टीम लागू करण्यासाठी ICC फोर्स करत होतो, मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI त्याला प्रचंड कडाडून विरोध केला होता भारताने की नाही, DRS सिस्टीम लागू केली तर मैदानावरच्या पंचांचे महत्व कमी होईल, तो लागू करू नका. भारत त्या अगेन्स्ट होता, पण ही सिस्टीम ICC ने लागू केली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी संघनायक असताना किती वेळा आपण पाहिलेलं आहे की या DRS न
भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिलेले आहेत. तुम्हाला माहित असेल एक हॅट्रिक झाली होती जसप्रीत बुमराची. खरं तर तो पंचांनी नाकारली होती विकेट. दोन्ही विकेट किपर होता, धोनीने पण DRS साठी अनुकूल नव्हता. रोहित शर्मानं सांगितलं की DRS घ्या, इथे DRS घेतला पाहिजे. फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे आणि षटक देखील संपणार आहे. आणि त्यानंतर धोनीने DRS कॉल केला आणि तिसरी विकेट सलग मिळाली जसप्रीत बुमराला आणि त्याची हॅट्रिकची नोंद झाली. आणि आपण स्क्रीनवरती बघू शकतो हा सूर्य हा जयद्रथ. सगळ्या गोष्टी पारदर्शीपणे तुमच्या समोर येतात. त्यामुळे फेअर क्रिकेट, कोणावरही अन्याय होणार नाही याची हमी आयोजकांनी सर्व खेळाडूंना दिलेली आहे. पंचांच्या निर्णयामध्ये आयोजक कुठेही हस्तक्षेप करत नाही. या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य आहे, स्वतंत्र पंचांना त्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत आणि त्यांनी योग्य निर्णय द्यावेत अशी आयोजकांची इच्छा आहे. आणि अंपायरिंग काउन्सिल जे आहे अत्यंत जबरदस्त, ज्यांना आपण सातत्यानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर काम करताना बघितलेलं आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग किंवा MCA कॉर्पोरेट शिल्ड या ज्या मोठ्या स्पर्धा आहेत, सातत्याने आपल्याला वैभव कातोरे सर, फिरोज बनवतात त्यावेळेस अप्रतिम फटका, खूप वेळानंतर 12 ओव्हरच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे. लगेचच सगळ्या परिस्थितीचं जुळवणं शक्य नसतं. यास चांगला प्रयत्न, वायडिश मिडॉन तिथे पोहोचतोय. एक धाव शिव आणि मला वाटतं इथे मोहसिन खान पॅव्हेलियन मध्ये परतण्याचा विचार करत असावेत की नाही, निश्चित नाही. यस, लेग ब्रेक आणि 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 इथे काय घडले आता. मला वाटतंय फलंदाज बाद आहे तिथे, धावबाद होणार आहेत. मोहसिन खान टीमसाठी योगदान राहिलंय मोहसिन खान यांचं.
चौबारे असेल स्ट्राईक एंडवर आणि या अगोदरचा जो चेंडू खेळला होता षटकार, भरपूर आत्मविश्वास आणि त्याचाच परिपाक मैदानामध्ये. पुन्हा चेंडू सेवारेशी बाहेर 4 धावा. तर वेळ इथे संपते, त्यामुळं फील्ड रिस्ट्रिक्शन आता सुरू होईल इथून पुढे काही चेंडूंसाठी. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचे आहेत, 3च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर राहतील. सत्तेचाळीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती आहेत. ज्यावेळेस फलंदाजीला दाखल होणारे स्वराष्ट्र त्यांच्याकडे 5 धावा आधीच जमा झालेल्या आहेत. त्याचा एक ॲडव्हान्टेज त्यांना मिळणार आहे मॅजिक ओव्हरचा. आज बहुतांश मॅजिक ओव्हरमध्ये गोलंदाजांनीच 5 धावा मिळवलेल्या आहेत. फलंदाजांना खूप कमी वेळा 5 धावा मिळाल्यात. म्हणजे फलंदाजांसाठी खरं तर ही रचना केलेली आहे मॅजिक ओव्हरची, पण गोलंदाजच यशस्वी ठरलेले आहेत. यस 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 धावाची संधी असू शकते तिथे, आणि फलंदाज इथे बचावलेले आहेत. प्रयत्न होता आणि पंच देखील बचावलेले आहेत. वैभव सरांनी रिफ्लेक्स दिले तिथे. येस, पंचांना सुद्धा खूप सावध राहावं लागतं, खूपच तत्पर राहावं लागतं. अनेक वेळा पंच देखील जखमी झालेले बघितलेत आपण क्रिकेटमध्ये. 47 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशेषतः जो स्ट्रेट ड्राईव्ह असतो, जो वेगवान येतो, तिथे खूप सावध राहावं लागतं. ओहो हो, फुलटॉस होता, दिशा देण्याचा प्रयत्न आहे, आणि याबरोबरच 1 धाव केवळ तिथे येणार आहे फलकावरती. 48 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येस, 48 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि पंच म्हणून तुम्ही कामगिरी करत असताना असे प्रसंग आयुष्यामध्ये येतात खूप वेळा. यस यस यस, मांकडेडचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. यस, मांकडेड म्हटलं जाणार नाही त्याला, कारण रनआउटच म्हणायला पाहिजे. रनआउट ॲट नॉन स्ट्रायकर एंड हा नियम आहे. पूर्वी जो 41.16 होता, आता 38. आपण सगळेजण त्याला मांकडेडच म्हणतो. त्याच्या पाठीमागे सुद्धा इतिहास आहे, कारण बिली ब्राऊन या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला विनू मंकड हे भारतीय गोलंदाजानं अशा प्रकारे रनआउट केलं होतं, आणि त्यावेळेस मोठा गजब झाला होता. खूप सगळीकडून विनू मंकडवरती टीका व्हायला लागली, भारतीय संघनायकावरती टीका व्हायला लागली. फलंदाज बाद आहे. बाळा चौबारे मांकडेडचे शिकार ठरलेले आहेत. अनेक वेळा हा नियम काही काळ बंदही होता, पुन्हा तो आणलेला होता क्रिकेटमध्ये. पण डॉन ब्रॅडमन यांनी त्यावेळेस पाठराखण केली होती विनू मंकड यांची. ऑस्ट्रेलियन संघाचे त्यावेळेस जे संघनायक होते, त्यांनी सांगितलं की क्रिकेटचा नियम आहे आणि नियम त्याने जर वापरला असेल तर ते योग्य आहे. वाईट चेंडू. अनेक वेळा आपण ख्रिस गेलच्या व्हिडिओज बघितलेले आहेत. फलंदाज पुढे असतो आणि तो चेंडू लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण एक गोलंदाजाने लक्षात ठेवायचं असतं की एकाच प्रयत्नात तुम्हाला स्टंप उडवायचे आहेत. जर पहिला प्रयत्न निष्फळ ठरला तर दुसरा प्रयत्नात तुम्हाला अशा प्रकारे रनआउट करता येणार नाही. आणि शेवटचा चेंडू षटकार, 6 धावांची मोहर उमटते. फलकावरती 54 धावा शिवताल ढोल ताशा ध्वज पथकानं फलकावरती लावलेल्या आहेत. एका डावामध्ये 55 धावांचं लक्ष समोर असेल तर स्वराज ज्या वेळेस फलंदाजीला उतरतील त्यांच्याकडे 5 धावा आधीच जमा असतील. यस, माफ करा, 55 धावांचं लक्ष समोर असेल स्वराष्ट्र समोर विजयासाठी. धावा 51 धावा त्यांना विजयासाठी बनवायच्या आहेत, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा मॅजिक ओव्हर आहे. ते षटक त्यांनी व्यवस्थित हाताळलं तर त्यांना अधिक 5 धावांचा लाभही होऊ शकतो, किंवा त्यांनी बनवलेल्या धावांमध्ये या 5 धावा कमी देखील होऊ शकतात. त्यामुळं 56 धावा हे जे टार्गेट आहे, हे टार्गेट सेट आहे आणि हेच टार्गेट तुम्हाला ओलांडायचं आहे. ज्यावेळेस तुमच्या धावफलकावरती 56 धावा असतील त्यावेळेस तुम्हाला विजयी घोषित केलं जाईल. तर नाणेफेकीचा कौल यानंतर होणार आहे. पुढचा सामना
नादब्रह्म विरुद्ध श्रीराम सेना. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण मैदानामध्ये या. आदित्य सर आपल्या समवेत असतील. नादब्रह्म संघाचे संघनायक आणि श्रीराम सेना टीमचे संघनायक, दोन्ही संघनायकांना विनंती आपण लगेच पिच वरती पोहोचा. आदित्य सर ॲज अ रेफरी तिथे उपस्थित असतील आणि त्यांचेच नाणेफेक करतील. 48 चेंडू 56 धावा हे लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. आणि या 56 धावा कमी आहेत की अधिक आहेत याची फक्त आपण चर्चा करू शकतो. प्रत्यक्षात काय आहे त्या धावांमध्ये ते बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी पुढचे 8 षटकं आपल्याला बघायचे आहेत आणि तेव्हाच आपण खरा निकाल घेणार आहोत. उत्सुकता सर्वांना या निकालाची. या सामन्यामधून कोणता संघ विजयी 2 गुण संपादन करेल आणि पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी दमदार मजबूत स्थितीमध्ये येईल. तर बघूया आणि ऐकूया जसा पुढचा डाव सुरू होईल. पुणे शहरातील अत्यंत प्रतिभावान समालोचक, गोड आवाजाने क्रीडा रसिकांची मन जिंकणारे, त्यांना मॅच मध्ये खेळवून ठेवणारे समालोचक शैलेश निवंगुणे सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. उत्पन्न झालाय आणि पुढील मॅचचा म्हणजे आजच्या दिवसातील किंवा आजच्या रात्रीतील या शेवटच्या मॅचचा टॉस इथे संपन्न झालाय. तर बघूया नाणेफेकीचा कौल कुठल्या संघाने इथे जिंकला आणि त्यांचा निर्णय त्यांनी काय कळवलाय. परंतु दुसरा डाव आणि त्या दुसऱ्या डावाची सुरुवात इथे केली जाईल. तब्बल 55 धावा इथे बनवल्या आणि 56 धावींचा पाठलाग इथे केला जाईल. नादब्रह्म संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर श्रीराम सेना या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आजच्या सत्रातील शेवटच्या मॅचचा टॉस देखील इथे संपन्न झालाय. परंतु सुरू असलेली लढत 56 धावेंचा पाठलाग आणि त्या पाठलागाची सुरुवात कशा पद्धतीने केली जाईल याकडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण लो स्कोरिंग मॅच नेहमीच थोड्याशा अवघड परिस्थितीमध्ये येताना आपण पाहिलेल्या आहेत. नक्कीच चांगली मॅच मैदानामध्ये होणार आहे. कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना ज्या बॅटरला काहीसे व्यत्यय आलेत किंवा ज्या बॅटरला बॅटवरती चेंडू घेता येता आला नाही तशीच परिस्थिती दुसऱ्या डावामध्ये होते की काय. कारण सनलाईटमध्ये खेळणं आणि फ्लडलाईटमध्ये खेळणं यामध्ये फार मोठी तफावत आहे. याप्रमाणे चेंडू इथे साईड होणं, या कृत्रिम प्रकाशामध्ये चेंडूला शेवटपर्यंत पाहणं हे देखील फार अवघड काम आहे. स्ट्राइक वरती आपण पाहतोय राकेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती पार्थ. राकेश आणि पार्थ ही जोडी मैदानामध्ये आहे.
तर गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ पिसाळ ऑल सेट. तिसऱ्या पंचांनी इथे कळवलंय मॅचला इथे सुरुवात होते आणि आपला मॅस्कॉट उंदीर मामा हे देखील मोठ्या उत्साहाने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोठ्या उत्साहाने प्रत्येक खेळाडूला इथे प्रोत्साहन देण्याचं काम करतायत. त्या स्क्रीनवरती आपण पाहतोय आयोजन कमिटीचे सर्व सदस्य प्रत्येक गोष्टीची माहिती घेत आहेत की कुठे कमतरता आहे, तिथे ती कमतरता दूर कशी करता येईल याविषयीची चर्चा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात. पहिलाच बॉल बॅटची टॉप एज आणि त्यानंतर बॉल मात्र निघालाय वाईडिश थर्डमॅन मधून सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी सुरुवात चौकाराने. इथे मिस टाइम फटक्याने झालेत परंतु 4 धावा तर मिळत आहेत. चौकाराने सुरुवात. पुढचा बॉल. इथे मात्र खोलवट टप्प्याचा बॉल आहे. सिद्धार्थ पिसाळ देखील एक हुशार गोलंदाज आहेत. ठाऊक आहे त्यांना की एखादा बॉलवरती चौकार आला तर तिथे कमबॅक कसं करता येईल. ज्या अडचणींना ते सामोरे गेलेत तशाच अडचणी इथे बॅटरच्या समोर उभं करण्याची क्षमता इथे सिद्धार्थ पिसाळ यांच्या गोलंदाजीमध्ये देखील आहे. त्यामुळे इथे मॅच रंगणार परंतु तिथे कशा प्रकारे रंगवता येईल याकडे देखील पाहावं लागेल. इथे मात्र इनसाइड आउट वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आता मात्र सुरेख, देखना आणि रुबाबदार चौकार. 4 धावेंसाठी 4 रन्स. श्रीराम पथकाचे पदाधिकारी विलासजी शिगवन साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. हा चेंडू देखील मिस टाइम परंतु क्षेत्ररक्षक कुठलेही पोचू शकले नाहीयेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु ही दुहेरी धाव. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या इथे प्रामुख्याने जी पूर्ण होतीये 15 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 10 धावा या आत्ताच्या षटकामध्ये आल्या आहेत आणि 5 धावा या पेनल्टीच्या ऍड आहेत म्हणून त्या 15 झाल्यात. 15 धावा आतापर्यंत आहेत. षटक क्रमांक 1 सुरू आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र मोठा मासा गळाला लागतोय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे आणि राकेश एक कलात्मक बॅटर इथे मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन करत असताना डगआउटच्या दिशेने. दहा धावा खर्च केल्या परंतु त्यानंतर एक महत्वपूर्ण विकेट जी प्राप्त केली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकाची सुरुवात सोहम गायकवाड यांच्या माध्यमातून इथे केली जाते. पहिलाच बॉल इथे डाव्या इष्टीच्या लगत हाताळण्याचा प्रयत्न. थोडा ग्लान्स केलाय
शॉट फाईन लेगच्या दिशेने बॅटचा संपर्क झालाय, त्यामुळे या बॅटरच्या खात्यामध्ये धावा दिल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत एकूण गोळा 16, एक बॅटर बाद 16 धावा. 56 धावेंचा पाठलाग आहे. 16 आतापर्यंत झाल्यात. अजूनही 40 धावेंची गरज आहे. पुढचा बॉल इथे देखील शॉर्ट पिच चेंडू आहे. ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न, दिशा थोडीशी इथे भरकटली जाते आणि पंच इथे गोलंदाजाला लगेचच दंडित करतील. बॅटस्विंग चांगला आहे. बॅटर जर आपण बघितलं इथे ज्या शैलीमध्ये बॅटिंग करण्यासाठी राजेश, गतवर्षी देखील या खेळाडूने मैदान गाजवलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगात फटका खेळलाय, खेचून मारलाय, चपराक बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 21. काऊ कॉर्नर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे राजेश यांच्या बॅट मधून राजेशाही षटकार 6 धावेंसाठी. सुरेखरित्या इथे फटका खेळला जातोय. धावसंख्या होते ती 27. विजयाचं समीकरण अजूनही 29 करायचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने सुरेख 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला पाठवून दिलाय. कव्हरच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी 4 रन्स. चांगला फटका इथे सजवला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळला जातोय. बॅकफुटला जात असताना बॉलला इथे फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक अगदी शिरतीचे प्रयत्न करतायत, परंतु चेंडू इथे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र थोडीशी पडझड बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळाली. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 31. आतापर्यंत राजेश 1 षटकार आणि 2 चौकार, 3च चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता वेग अधिक. त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 31 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 1 बॅटर बाद आहे. विजयाचं समीकरण अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत आणि 37 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक तिथे चेंडू अडवतील. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 2 षटकं संपली आहेत. 31 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या जात आहेत. सुरुवात चांगली केली आहे. धावसंख्येचा पाठलाग करायचं म्हटल्यानंतर जे पॉवर प्लेची षटकं आहेत त्यामध्ये तुम्हाला अशीच बॅटिंग करावी लागते. 12 चेंडूंमध्ये 30+ धावा बनवाव्या लागतात. त्याशिवाय तुम्हाला एक टार्गेट सेट करता येत नाही किंवा जे दिलेलं टार्गेट आहे ते तुम्हाला इथे पूर्ण करण्यासाठी ती सुरुवात मिळत नाही. आणि राजेश यांनी जी बॅटिंग केली आहे, नावाप्रमाणे राजेशाही फटके त्यांच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 ची सुरुवात. सिद्धार्थ पिसाळ गोलंदाजी मार्कवरती आहेत. वैयक्तिक कोठ्यातील 2रं आणि संघासाठी 3रं षटक. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतोय पार्थ आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यांनी केली असं म्हणता येणार नाही, कारण एकच बॉल खेळलेत आणि त्या एका बॉलमध्ये 1 धाव पूर्ण केलेली आहे. त्यामुळे कशा प्रकारे ते साथ देतात. आघाडीचे बॅटर आहेत म्हटल्यानंतर संघाची फार मोठी जबाबदारी देखील आहे. परंतु सिद्धार्थ पिसाळ इथे गोलंदाजी मार्कवरती 1 विकेट मिळवली आहे. कमबॅक करून देतील का? पहिलाच बॉल अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळतोय. पंच कळवतीलच की हा बॅटने की पायावरती लागलाय, परंतु पंचांनी इथे इशारा दिला नाही. याचा अर्थ बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. सिंगल इथे मिळेल जी बॅटरच्या खात्यामध्ये जोडली जाईल.
पार्थ यांच्या नावावरती धावसंख्या जोडली जाईल. धावसंख्येमध्ये वाढ. सांघिक धावसंख्या 32. एक बॅटर बाद. पुढचा बॉल सिद्धार्थ. स्ट्राइक वरती राजेश. शफल झाले आणि तिथे मात्र बरोबर पायाचा वेध इथे घेतलाय. कधी कधी अशा धोकादायक परिस्थितीमध्ये खेळण्याचा विचार करतात आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी त्याचा सराव करणं फार गरजेचं आहे आणि ते मात्र इथे दिसून येत आहे. राजेश हा त्यांचा पॅटर्न शॉट आहे. एक गुडघा टेकवायचा आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. फ्लड लाईट मध्ये बॅटिंग करणं म्हणावं तेवढं सोपं नाहीये कारण तेवढा चेंडू साईड होत नाही आणि टेनिस बॉल म्हटल्यानंतर थोडासा इथे ज्या प्रकाशामध्ये तो चेंडू साईड करणं म्हणावं तसं सोपं नाही. वेगवान गोलंदाजांनी जर गोलंदाजी केली ना भल्या भल्या बॅटरला इथे चेंडू समजून येत नाही. पुढचा बॉल इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ज्या गोष्टीची चर्चा होती टप्प्यात आला आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. राजेश यांच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. अडतीस धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे आता अशी परिस्थिती झाली आहे. तू डाल डाल मे मार मार. संध्याकाळच्या वेळेस जिथे आपण शिवमुद्रा प्रीमियर लीगचं जे ब्रँडिंग पाहतोय त्याच्या मागे अजिबात बॉल आणायला जाऊ नका. पुन्हा एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा. काय वेगवान फटकेबाजी केली आहे. विजयाचं समीकरण 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज आहे. मला वाटतं मॅजिक ओव्हर पर्यंत ही मॅच राहते की नाही कारण राजेश तीस चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 11 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती सोहम. वैयक्तिक कोठ्यातील दुसरा आणि संघासाठी चौथं षटक. 45 धावा झाल्या 3 षटकांमध्ये. पुन्हा एकदा राजेश ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आता हा फुल लेनचा चेंडू आहे. फुलर लेन टाकलाय की बॅटच्या समोर चेंडू टाकलाय. तुम्ही जर का शॉर्ट ऑफ गुडलेनचा जर विचार करत असाल तर त्या चेंडूसाठी राजेश इथे तयारच आहे परंतु जे खोचलेले वाईड यॉर्करचा जो प्रयत्न आहे त्यामध्ये कुठेतरी बचावात्मकता राजेश यांच्या देखील बॅटमधून पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा शफल होऊन त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि अलीकडचं क्रिकेट याच पद्धतीने खेळलं जातं. तुम्हाला जर बिगिट करायचं म्हटल्यानंतर अशा शैलीमध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागते. मुख्य स्क्रीनवरती याच ट्रॉफीसाठी हे युद्ध मैदानामध्ये पुढचे 6 दिवस रात्र आपण पाहणार आहोत. ही अनोखी संकल्पना आणि त्यामध्ये सर्वांग सुंदर आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट सर्वात सुंदर आहे आणि त्या सुंदर ट्रॉफीचं देखील आपण छायाचित्रण पाहिलंय. सिंगल मिळते. धावसंख्या होते ती 46. 46 लॉस ऑफ 1 विकेट. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही आपण पाहतोय 10 धावेंची गरज आहे. 21 चेंडूंमध्ये 10 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत परंतु एकच धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 47.
एक बॅटर बाद 47 धावा. एक बॅटर बाद 47. अजूनही विजयाचं समीकरण 20 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज. स्ट्राईक वरती राजेश. इथे देखील फुलटॉस चेंडू होता, लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा थोडेसे फंबल आहेत, परंतु बॅटरला सिंगल धाव देखील इथे महत्वाचीच आहे. सिंगल इथे मिळते. 48 झाल्यात. श्रीराम पथक, आपल्याला विनंती आहे की आपण संपूर्ण टीमने कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. संपूर्ण टीम. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळलाय. सिंगल मिळते. धावसंख्या होते ती 49. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 7 धावींची गरज आहे. 4 षटकांमध्ये आतापर्यंत 49 धावा झाल्यात. हा, आपण मुख्य स्क्रीनवरती बघतोय की 4 ओव्हर नंतर ही धावसंख्या जी आहे, कंपॅरिझन आपण बघतोय. पहिल्या डावामध्ये 4 षटकानंतर 28 धावा होत्या, 2 बॅटर बाद. तर दुसऱ्या डावामध्ये 44 झाल्या आहेत, 1 बॅटर बाद आहे. परंतु ही जी मॅजिक ओव्हर आहे त्यानंतर ते कंपॅरिझन बघावं लागेल. आता विजयासाठी 7 धावा करायच्या आहेत, 7 करायच्या आहेत. परंतु 7 झाल्या म्हणून मॅच संपणार नाही. ही मॅजिक ओव्हर कंप्लीट होणं गरजेचं आहे. 10 जर झाल्या तर तिथेच मॅच फिनिश होईल, पण 10 नाही झाल्या तर मात्र थोड्याशा अडचणी निर्माण होतील, कारण आहेत त्यापेक्षा 5 धावा कमी होतील. 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईक वरती पार्थ आणि गोलंदाजी मार्क वरती 5वं षटक गणेश. महत्वपूर्ण षटक जे मॅजिक ओव्हर आहे. 50-50. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर नक्कीच मिळेल. नो बॉल आहे. नो +1. ओव्हर स्टेपिंग आहे. ओव्हर स्टेपिंगचा इथे नो बॉल आहे. म्हणजे या मोफतच्या 2 धावा आहेत आणि त्यामध्ये पुढचा चेंडू असेल फ्री हिट. शिवमुद्रा प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये देखील झाली आहे सुपर डुपर हिट. इथे फ्री हिटचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. सिंगल इथे मिळेल. एका बॉलमध्ये 3 तर आल्या आहेत, परंतु 10 कंप्लीट होत नाही तोपर्यंत ही ओव्हर संपत नाही. एका बॉलमध्ये 3 आल्यात. तसं बघायला गेलं तर जिंकण्यासाठी 4 अजूनही गरजेचे आहेत. हा चेंडू देखील ऑन साइडलाच. एकच धाव मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. 53 धावा. आणि मॅच फिनिश MS धोनी स्टाईल मध्ये मॅचचा निकाल लावून टाकलाय राजेश यांनी. वेल प्लेड. विजेत्या संघाचं अभिनंदन. चांगला खेळ आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. राजेश यांचा जो फॉर्म गतवर्षी आपण बघितला, अगदी त्याच फॉर्मशी कायम राहत आपल्या संघाला पहिल्याच मॅच मध्ये विजय मिळवून दिलाय. आणि या वर्षाची देखील सुरुवात टीमने इथे विजयाने केली आहे. वेल्डन टीम, आपलं कौतुक आहे. चांगला खेळ आणि त्यामुळे इथे विजय प्राप्त केला जातोय.